तुला तुझी गेल्या वर्षीची दिवाळी आठवते का ग? काय बाई, हिच्या आईने दिवाळी सण केला होता हिचा, माझ्या अजून लक्षात आहे. दागिने आणले होते, भारी साडी आणली होती, जयला सोन्याची चेन, अंगठी, कुर्ते, काय विचारू नका. म्हणजे आम्हालाही दिलं तसं, साडी दिली, ह्यांना सदरा दिला. अगं ही बघ, कितीच साडी आहे. काय झालं ग, जळलं मेला, ह्यांना बोनस नाही मिळाला ना, नवीन साडीच घेतली नाही त्यांनी, मग आता आज हीच घातली. मग काय करणार. कशी दिसतेय, छान ना? हो. मग अगं मग ह्या वर्षी काय दिलंय आईने? हा नाही, यावेळी मी मम्माला भेटले नाहीये. नाही अगं बाई, नाही पण जावं ग, ह्या दिवसात जावं. 4 दिवस आहेत अजून दिवाळीचे, जाऊन ये. लक्षात ठेव. जाऊन ये बाई, जाऊन ये तू. हा जाऊन आलीस की पहिलं हिला कळव. तसं नाही. मग कसं? म्हणजे आधी तिला तिच्या आईकडून मोठं गिफ्ट मिळेल ना. म्हणजे आमच्या जयला कसं प्रमोशनच्या रूपाने मोठं गिफ्ट मिळालेलं आहेच, शिवाय बोनस तर झाला असेलच. हो. मज्जा आहे बाबा तुमची. तुम्हाला काय, दोघं कमवताय, शिवाय राजा राणीचा संसार. छान. जळलं आमचं, कमवणारा 1, खाणारी माणसं 3. म्हणजे आता तुमच्यापासून काय लपवायचं ना. अण्णा होते तेव्हा जमायचंच नाही ना हो. त्यांचं औषध पाणी, परत सगळा बाकीचा खर्च, डाएटिंग वगैरे काय काय ते पथ्य पाणी. तुम्हाला म्हणून सांगते, महिन्याचा खर्च भागवता भागवता नाकी नऊ येतात अगदी. तू का करत नाहीस नोकरी? नोकरी ती तुम्हाला झेपणारच नाही. अहो तुम्हाला सांगू का, केवढं काम असतं घरामध्ये. चिनूचा अभ्यास, त्याचा डब्बा, घरातलं सगळं आवरणं, यांचा डब्बा, काही विचारू नका. केवढी कामं असतात, मला एकटीला करायला लागतात ती सगळी. हो बरोबर. दुपारी जेवून 4 तास झोपणार कोण? ती तरी जळली कुठे होते धड. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या विरारला इतकं गरम होतं म्हणून सांगू. मी तर बाई यांना सांगितले, यावर्षी तर एसी घ्याच. आई आला हे बघ बाई, दाखव काय घेतलंय काकाने. भरपूर घेतलंय बाई. बाई पुस्तक का? अगं बाई छान छान. छान. आणि हे बघ बाई, काय रे, तुम्ही सगळ्यांसाठीच घेतलंस की काय? छान छान. वा वा, मस्त आहे ना. हो. अगं मी म्हंटल त्याला की एवढं कशाला म्हणून, पण तो हो ना. छान. हा जय, थांबा मी बघते काय आणलं ते. नाही ते आता नंतर बघा, आता जेवणाची वेळ झाली ना, आम्ही पानं वाढतो, जेवून घेऊया. हो 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 हो. चल. काय रे, हा खूपच लुटलेलं दिसतेस काकाला. चला अण्णा, आता येतो आम्ही. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. नाही बरं वाटलं तुम्हाला बघून. अण्णांना राहू दे इथं, तू कर आराम, आम्ही आहोत. हो ना, तेच तर. म्हणजे तुम्ही आहात म्हटल्यानंतर काही काळजी करण्याचं कारणच नाही. हो की नाही? हो हो हो. मग म्हणून तर मी अण्णांना ना विरारला येण्याचा हट्टच करत नाहीये. तुम्हाला खरं सांगते, म्हणजे
अण्णांशिवाय ना जरा सुद्धा करमत नाही मला. आणि आमच्या चिनूला सुद्धा नाही. हो की नाही रे चिनू? हा? हो आजोबा, तुम्ही चला ना विरारला. मला तिकडे खूप कंटाळा येतो. प्लीज तुम्ही चला ना. चिनू, अरे बाळा, हट्ट करायचं नाही असा. नाही करायचा. आजोबा आजारी आहेत की नाही? नाही, मला आजोबांबरोबर खेळायचंय. मला तिकडे खूप कंटाळा येतो. अरे अरे आता नाही जमणार त्यांना तुझ्या बरोबर खेळायला. हा? नाही आजोबा, तुम्ही चला. चिनू, मी येईन हा, लवकरच येईन. अण्णा, अहो तुम्ही चिनूचं बोलणं काय मनावर घेताय? छे छे छे, तो आपला असंच बोल. तुम्ही काही काळजी करू नका, इथेच राहा, आराम करा. हा नाही म्हणजे कसं आहे, इथे राहिल्यामुळे म्हणजे तुमच्या तब्येतीत खूपच सुधारणा झाली. तुम्ही राहा इथेच. नाही, राहू दे राहू दे. अण्णा इथंच राहतील. तू आराम कर. हा, काहीतरी खूप वाढली आहेस. निघूया आता. नाही म्हणजे उशीर होतोय ना आपल्याला खूप. निघूया आपण. हा चला, हे घ्या. वहिनी, आम्ही येतो ना सोडायला. काका, आम्ही आलोच. काकू, आलोच. हो. अच्छा, येतो. येतो अण्णा. काका, येतो. हा चिनू, अरे चल चल, काय बसून राहिलायस? टॅक्सीने जायचं ना. अण्णा येतो, काळजी घ्या हा तुम्ही. चल. अच्छा, अण्णा काळजी घ्या. हा काका, बोल चिनू. तू तरी ये ना काकूला घेऊन विरारला. मला खूप कंटाळा येतो. तुम्ही येतच नाहीत. चिनू, अरे असं काय करतोस? हे बघ, आपण दोघे आहोत ना, आपण दोघे दिवाळीत मज्जा करूया. हा चालेल. अरे कसं आहे, काका काकू आहेत ना आता खूप बिझी असतात, माहितीये का तुला? तुला सांगितलं की नाही काकाने, प्रमोशन मिळालंय त्याला. आता काय बाबा, आधीपेक्षा खूप जास्त बिझी होणार आहे तो. आणि तुला हे असे सगळे दिवाळीत भेटवस्तू हव्यात ना. पैसे नको का त्याच्यासाठी? काकाला करू देत नोकरी. हा पण मला काकाची खूप आठवण येते. चिनू, मलाही तुझी खूप आठवण येते. बरं चल, मी एक प्रॉमिस करतो. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी नक्की येणार. काय काकू, जायचं ना? हो. बरं जय, निघतो आम्ही. अण्णांची काळजी घे. दादा एक मिनिट. हे काय जय? अरे हे पैसे कसले? अहो, इतका लहान भाऊ प्रेमाने पैसे देतोय तुम्हाला. हा? नाही, घ्या ना. ते कसं आहे, दिवाळीच्या पहिल्या दिवशी ना असं लक्ष्मीला नाही म्हणू नये. तुमचं म्हणजे ना नेहमीच आहे. किती वेळा सांगायचं मी तुम्हाला. घ्या ते. आणि आता कसं, जयला प्रमोशन मिळालंय, बोनस मिळालाय त्याला, म्हणून देतोय तो. हा घ्या घ्या. पण दादा, असू दे. येतो ग. हा चल चिनू.
चला, दिवाळीचा पहिला दिवस छान गेला. हो ना. आणि चिनू सुद्धा किती हुशार झालाय ना, सगळं कळतं त्याला. आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा इतकी बडबड करत होता, वाटेल ते प्रश्न विचारत होता. हे असंच का, ते तसंच का, हैराण करून सोडलं होतं मला आणि दादाला. आणि आज अण्णा सुद्धा किती खुश होते त्याला बघून. खूप जीव आहे रे त्यांचा चिनूवर. हो आहेच. जय, एक विचारू का? बोल ना. आज तू दादांना पैसे दिलेस नाही, म्हणजे असे अचानक दिलेस? काही झालंय का? नाही, तसं काही झालं नाहीये, पण वहिनीचा स्वभाव माहितीये ना तुला. म्हणजे नेमकं काय झालंय? वहिनीच्या हौसेपायी दादानी बाहेरून काही पैसे उचलले. अरे हो, तरीच वहिनी आज म्हणत होत्या दादांना नवीन एसी घ्यायला सांगितलंय त्यांनी. हे आत्ताच झालं. या आधी वहिनीने बऱ्याच काही गोष्टी मागितल्या. दादा मला काही बोलला नाही पैसे हवेत असं. तो कधी स्वतःहून बोलणारही नाही. पण लोन फेडायला अवघड जातंय असं म्हणत होता, म्हणून मग मी हे तू आणलंस का? नाही रे. दीपावलीच्या शुभेच्छा. वेळेची किंमत तुला नेहमी असावी म्हणून तुला ही दिवाळीची भेट. असाच यशस्वी हो. जय, काकांनी दिलंय. दिवाळीची गिफ्ट. अदिती, म्हणजे सकाळी फराळाच्या वेळी काका हेच हातात घेऊन आले असणार. आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते. वा वा वा, आज अगदी खुश दिसतेस. हो काकू, खरंच आज मी खूप खुश आहे. काकू बघा ना, ही यंदाची दिवाळी आहे ना, ती खूप आनंद घेऊन आली आहे. जयला प्रमोशन मिळालं. काकांचा राग सुद्धा हळूहळू ओसरतो. तुम्हाला माहितीये, काकांनी जयला गिफ्ट सुद्धा दिलं. काय सांगतेस? म्हणजे स्वतः दिलं? नाही, स्वतः नाही दिलं, पण आमच्या रूम मध्ये ठेवलं होतं आणि त्यावर मेसेज सुद्धा लिहिला होता. वेळेची किंमत तुला कायम असावी म्हणून ही दिवाळीची भेट. असाच यशस्वी हो. बघा ना काकू, काका आमच्याशी बोलत जरी नसले तरी आमच्या प्रत्येक बाबतीचं त्यांना किती कौतुक असतं. हो, पण बघा, हे गिफ्ट जर त्यांनी स्वतः जयला दिलं असतं तर त्याला जास्त आनंद झाला नसता. काकू, आधी ते आमच्याशी बोलतच नव्हते. त्यापेक्षा आता त्यांचा राग हळूहळू मावळतोय, हे जास्त महत्वाचं नाही. आणि जय सुद्धा इतका खुश आहे की त्या घड्याळाकडे सकाळपासून नुसता बघत बसलाय तो. मग त्याच्या काकांनी दिलंय ना त्याला ते. बरं, हे बघ,
आज ऑफिसमध्ये जाताना फराळाचा डबा घेऊन जा. जयच्या डब्यात गोडाचं घातलंय आणि तू चकल्या घेऊन जा. काकू अहो, तुम्ही अगं त्यात काय, सगळेच जण आणतील ना काही ना काहीतरी, तुम्ही पण घेऊन जा. हो. बर, तू हा चहा ओतून बाहेर घेऊन ये, मी बाहेरचं बघते. हा, आज कल पाऊस जमी पर नहीं पड़ते मी. अण्णा ते आज तुम्ही फ्रेश वाटते एकदम. वाटणारच, काल नातू भेटला ना. खरं सांगू का, चिनू बरोबर खेळताना मला वयाचं भानच राहत नाही. हो कसं राहणार, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण नाही काय. अरे जय, नाश्ता कर ना. हा ते काकू पाणी देता? हो देते. नाही राहू दे, मी घेतो. काय रे जय, काही तिखट झालंय का? चहा नाही आला तो. आदिती आंटी, मलाही किती उशीर झालाय काकू. छे, केवढा उशीर झालाय तो. काय आदिती, अगं किती वेळ वाजले, किती बघ. किती वाजले? हे बघ, आता घड्याळ दाखवतो ना, तूच बघ किती वाजले. बघ. काय रे जय, काय झालं? ते हात जरा दुखतोय. लॅपटॉपवर खूप काम करावं लागतं ना हल्ली, त्यामुळे जरा हाताचे व्यायाम करतोय. हा, आणि आज तुझा हात थोडा जडही झाला असेल ना जय? हो ना. मी जरा आलो जाऊन. केतकर, काय झालं? हा, ते काही नाही, मला जरा एक काम आठवलं, महत्वाचं आहे. हा येतो. आदिती, किती वाजलेत बघ, खरंच उशीर होईल. चल आता. आदिती, हे फराळाचे डबे ऑफिसमध्ये न्यायचे आहेत, लक्षात आहे ना? हो. आदिती चल ना, आटप लवकर. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. हातातलं सामान लवकर ठेव आणि मदतीला ये. हा. अरे वा, जय मस्त सजवलंय. अरे मी फक्त मदत केली आहे, सगळं सारिका मॅडमनीच केलं. कोणी काय करीना, पण मस्त झालंय, भारी. साई, अरे इथेच काय बोलत राहिलायस, मग मदत कधी करणार? हा, आलोच काका. साई, अरे कुठे चाललायस? ते आईनी लाडू दिलेत ना, हो. डबा कॅन्टीन मध्ये ठेवून येतो. वा वा,
जा, आमचे सगळ्यांचे डबे पण तिथेच आहे आणि लवकर ये मदतीला, मग आपण सगळे मिळून फराळ करूया. हा आलंच. अगदी घरची दिवाळी असल्यासारखं वाटतंय ना. हीच तर आपल्या ऑफिसची गंमत आहे काका. ऑफिस कमी आणि घर जास्त वाटतं. अगदी खरं आहे. आता नंदिनी नाही म्हटल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटतं. जय, हा घे कल्ली. लावा आता कधी लवकर का बघत उभं राहणार एकमेकांकडे.